दर गुरुवारी होणाऱ्या ध्यानामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग ठाणे यांच्यातर्फे होणारे हे ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपाचे ध्यान आहे. आजचा आपला विषय आहे लेट गो. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या त्रासदायक असतात, विशेषतः अपमान, दुःखदायक घटना, रागाच्या घटना, त्या आपल्याला सोडून द्यायच्या असतात. वी आर सपोज टू लेट गो. पण आपण उलट करतो, आपण त्या फार प्रेमाने जपून ठेवतो आपल्या मनामध्ये, आपल्या विचारांमध्ये, आपल्या शरीरामध्ये. तर आज आपल्याला ही एक प्रॅक्टिस करायची की आपल्याला कशा प्रकारे ते सोडून देता येईल. आपण प्रयत्न करायचा त्या सगळ्या सोडून देण्याचा, कारण त्या आपल्याच प्रगतीच्या आड येत असतात. जेवढे तुम्ही भूतकाळाच्या आठवणींमध्ये जाल तेवढ्या तुम्हाला एवढ्या प्रमाणात तो उद्यावर आणि आजवर परिणाम करत असतो. त्याच्यामुळे आपण जेवढं शक्य होईल तेवढ्या जुन्या गोष्टी सोडून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. अर्थातच ह्या नकोशाच गोष्टी आहेत की म्हणजे अपमान असेल, दुःख असेल, राग असेल, या सगळ्या गोष्टी सोडून देण्याचा लेट गो असं त्याला म्हणतात. आणि हे आपण जाणता करत असतो. आपल्या काही बिलीफ आपण करत असतो, त्याची आपल्याला एक सवय लागून जाते की पुन्हा ती घटना आठवायची. मग आपण ती असं बोललो असतो, मी तसं केलं असतं, असं करून ती परत परत आठवायची. पण याने परिणाम असा होतो की ती घटना तर आपण सुधारू शकत नाही, जे घडून गेलंय ते आपण सुधारू नाही शकत, परंतु आपल्यालाच त्या गोष्टीचा तितक्या वेळा मल्टिपल टाइम्स त्रास होतो. आणि जेवढी जेवढी पुन्हा पुन्हा ती घटना आठवून पुन्हा पुन्हा आपण त्रास करून घेऊ, तेवढं ते म्हणजे काय म्हणतो त्याला, पुन्हा पुन्हा आपल्याला गुरु होतं आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला मग हळूहळू त्रास द्यायला लागतात. शारीरिक व्याधींच्या स्वरूपात ते आपल्या शरीरावरती दिसायला लागतात. सो जर का ही गोष्ट जे लेट गो आहे ते आपल्याला अचानक एक दिवस करून सगळं काही आपण लेट गो करू शकणार नाही. त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं आज लेट गो करायचंय आणि पुन्हा पुन्हा ह्याची प्रॅक्टिस करून त्याचा सराव करायचा आहे एक प्रकारे. आणि मग आपल्याला ते सवय होईल. जशी जुनी सवय त्याला झाली होती पुन्हा पुन्हा आठवण्याची आणि त्रास करून घेण्याची, तशी ही नवीन सवय हळूहळू हळू लागत जाईल. तर आपण आजच्या ध्यानाला सुरुवात करूया. डोळे मिटून घ्यायचे. संपूर्ण शरीर एकदम शिथिल झालेलं आहे. सुरुवातीला आपण एक संकल्प करायचा. जसा नेहमी आपण संकल्प करतो की मला या सगळ्या घटना, सगळ्या आठवणी सोडून देण्याचे, विसर्जित करण्याची शक्ती मिळावी, सवय मिळावी, यासाठी मी हे ध्यान करत आहे. आपले आवडते मास्टर्स तिथे हजर आहेत, त्यांना आपण संकल्प सांगत आहोत आणि त्यांच्याकडून या अशा प्रकारच्या वागणुकीतील सुधारणा आपल्यामध्ये व्हावी यासाठी आपण त्यांचे आशीर्वाद घेत आहोत. आपल्याला आशीर्वाद देतात आपल्या ह्या उन्नतीच्या, आत्मिक उन्नतीच्या दिशेने टाकलेल्या पावलामुळे ते अत्यंत खुश झालेले आहेत. कारण जोपर्यंत आपण पाऊल टाकत नाही तोपर्यंत तेही काही आपल्याला मदत करू शकत नाही. प्रगतीच्या दिशेने टाकलेलं पाऊल बघून त्यांना सुद्धा आनंद झालेला आहे.
शरीर इतकी शिथिल शरीरावरचा सगळा ताण निघून गेलेला पायापासून डोक्यापर्यंत हळूहळू मनानेच एक एक अवयव आपण शिथिल करत जायचं. दीर्घ असं श्वसन चालू आहे. कपाळावरचा, मानेवरचा, पेहऱ्यावरचा आणि विशेषतः खांद्यांवरचा सगळा ताण निघून गेला. पोटापर्यंत श्वास येतोय जातोय याची जाणीव. वर्तमानातील या क्षणाला करण जाऊन भूतकाळातील सगळ्या दुःखद आठवण आणि भविष्याच्या चिंता सगळं काही सोडून द्यायचं. सरळ कमरेचा भाग अत्यंत स्थिर काही एखादं झाड आपली मुलं जमिनीमध्ये घट्ट होऊन उभा असतो. तसंच आपलं ग्राउंडिंग अँकरिंग अतिशय छान पद्धतीने झालेलं आहे. जाणीव मूलाधार चक्रावर आहे. पानं गळून जातात. एक नॅचरल प्रोसेस असते. कारण वसंत ऋतूमध्ये येणाऱ्या बंदरासाठी त्यांना जागा करून द्यायची असते. पुन्हा सगळं टाकून द्यायचं असतं. तशीच पानगळीची प्रक्रिया आपल्यामध्ये आपण बाणवण्याचा सराव करणार आहोत, प्रॅक्टिस करणार आहोत. आपल्यामध्ये नको असलेल्या अनेक गोष्टींचे आज आपण विसर्जन करणं, सोडून देणं, त्याग करणं. आणि त्याचमुळे आत्मोन्नतीच्या दृष्टीने एक पाऊल आपण पुढे टाकणार.
शरीराची जाणीव, श्वासाची जाणीव, त्या संपूर्ण शरीराला एखाद्या वृक्षाशी आपण कम्पेअर करणार. ते शरीर म्हणजे एक वृक्ष आहे अशी कल्पना. कदाचित हा वृक्ष हिरव्यागार पानांनी बहरलेला असेल, कदाचित फुलांनी सजलेला असेल, कदाचित फळं खूप आलेली असते, किंवा कदाचित पिकलेल्या पानांनी तो भरलेला असेल. जे काही असेल ते अगदी मनापासून स्वीकार करणे, अगदी ऑनेस्टली मान्य करणे. तो अनेक नको असलेल्या गोष्टींनी साठवलेल्या आहेत पिकलेल्या पानांच्या स्वरूपात, आणि आता त्या सोडून देण्याची वेळ आलेली आहे. असलेल्या अनेक फांद्यांपैकी 4 फांद्यांवर आता तुमचं लक्ष केंद्रित होत आहे. त्यातली पहिली फांदी आहे अनेक रागाच्या, अपमानाच्या, दुःखद आठवणींची, आणि ज्या लोकांना आपण माफ करू शकलो नाही अशी ती फांदी आहे. या सगळ्या घटना, अपमानाच्या, रागाच्या सगळ्या घटना, त्याच्याशी निगडित माणसं, यांना आपण आता या क्षणी विसर्जित करायचं आहे. ज्याप्रमाणे पिकलेली पानं अलगद गळून पडतात, तितक्या अलगदपणे या सगळ्यांना त्या फांदीवर पिकलेल्या पानांच्या स्वरूपात असलेल्या या सगळ्या घटना काढून टाकायच्या, सोडून द्यायच्या, विसर्जित करायच्या. हे सगळं करत असताना तुम्हाला त्या घटना कदाचित रडू येऊ शकते, कदाचित राग येऊ शकतो, अपमानाच्या आठवणी, पुन्हा त्या सगळ्या इमोशन्स जाग्या होऊ शकतात. तर त्या घडू द्यायच्या. जे घडतंय ते घडू द्यायचंय. पण जेव्हा आपण ते ऍक्सेप्ट करतो तेव्हा आपल्याला ते सोडून देणं सहज शक्य होतं. फक्त ते आपल्याला साठवून नाही ठेवायचंय, सोडून द्यायचं. ही सगळी पिकलेली पानं आता या क्षणी मातीत मिसळून जात. शरीरावर आलेल्या संवेदना, पहिल्यांदा जाग्या झालेल्या आहेत, आपण त्या हळूहळू सोडून देत आहोत. दुसऱ्या फांदीकडे जायचं. या दुसऱ्या फांदीवर अशा घटना आहेत की ज्याने आपल्याला अत्यंत दुःख होतो, पण खूप निराश होऊन जातो. त्या आठवणीने आपण डिप्रेशन सारखं भावना निर्माण होतो. अनेक आठवणी
प्रकाशाच्या छायेत आपल्याला दिसतात, त्या सगळ्यांना आता या क्षणी सोडून द्यायचं. जर तुम्हाला ते काढून टाकणं जमत नसेल तर हाताची ऍक्शनही तुम्ही करू शकता. जणू काही एखादं झाड त्या वरच्या नको असलेल्या पानांना झटकून टाकतो किंवा काढून टाकतो, त्याप्रमाणे हाताची ऍक्शन करून काढूनही तुम्ही टाकू शकता. जर तुम्हाला ते काढणं जमत नसेल तर तुम्ही करू शकता. त्यांनी फांदी निरीक्षण करताना ज्या आठवणी जाग्या होतील, शरीरावर काही उलटे संवेदना चांगल्या होतील, त्या होऊ द्यायच्या. इमोशन्स बाहेर आल्या तर येऊ द्यायच्या, त्यांना वाट मोकळी करून द्यायची. ज्या आपण जपून ठेवल्या त्यांची आता आपल्याला काहीही गरज उरलेली नाही, तरी आपण त्या जपून ठेवल्या. त्या सगळ्या गोष्टी, त्या सगळी माणसं आपण आता विसर्जित करत आहोत. तिसरी फांदी आहे ती अपराधीपणाची, रिग्रेट, शेम, कधी लज्जास्पद गोष्ट, अपराधीपणाची भावना आणि पश्चातापजनक गोष्टी ज्या आपण कधीच कोणाला सांगितलेल्या नसतात. शेममुळे नसेल, गिल्टमुळे नसेल, कधीही कोणाला सांगू शकलो नाही, त्या सगळ्या घटक या क्षणी विसर्जित करायच्या, या क्षणी सोडून द्यायच्या. आपण त्या कोणालाही न सांगता आल्यामुळे आतमध्ये दाबून ठेवल्या होत्या, त्या आत्ता बाहेर पडतात. वेगवेगळ्या संवेदनांच्या स्वरूपात असू शकतात किंवा इमोशन्सच्या स्वरूपात. सगळं विसर्जित करायचं अगदी सोपं आहे खरं बघायला. सगळे मनाचे खेळ आहेत, ते आपणच आपल्या मनात सांगितलं. I allow myself to release it right now. चौथी फांदी आहे ती म्हणजे काही नको असलेली काही घातक व्यक्ती, ज्यांना टॉक्सिक रिलेशन्स अशी सगळी त्या चौथ्या फांदीवर आहे. त्यांना आता या क्षणी सोडून द्यायचं. Allow to let go all this toxic relations. Needed for my growth.
निगडीत आठवणींना सामोरं गेल्यावर लगेचच त्यांना करायचंय. एक स्वरूपात आपण त्यांना आपल्यामध्ये साठवले, त्याची कोणतीही गरज नाही. गेली अनेक वर्ष नाक धरून ठेवलेले काही उपयोग नसलेल्या गोष्टी अतिशय सहजपणे टाकून देता येतात आणि मी त्या आता टाकून देतात, सोडून देतात. हे करत असतानाच नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने उच्छ्वास बाहेर टाकायचा. जणू काही नको असलेलं आपण उच्छ्वासावाटे बाहेर टाकतो. प्रत्येक बाहेर जाणाऱ्या उच्छ्वासाबरोबर त्या व्यक्तींना, त्या घटनांना, त्या इमोशन्सना इमॅजिन करायचं. विशेषतः शेम, सॅडनेस, रिग्रेट सगळं उच्छ्वासावाटे बाहेर काढून टाकायचं. जमतंय का हे सगळं करायला? अगदी सोपं आहे. Throw out all those what is needed, what is not needed from your system. जितक्या वेळा तुम्हाला करावं असं वाटेल तितक्या वेळा तुम्ही करू शकता. तोंड उघडून बाहेर काढून टाकायचं. हा, अशा वेळेला खोकला येऊ शकतो, जांभई येऊ शकतो. जे बाहेर पडू पाहतंय त्याला बाहेर पडू द्यायचं. हे सगळं बाहेर काढून टाकलं अतिशय हलकं वाटतं. ज्या गोष्टी नक्कीच गरजेच्या त्या मीच माझ्या चुकीच्या बेली सवयी आता मी त्यांचा विसरा करून अतिशय हलकं वाटतंय. हे पण शांत नवीन पालवी फुटण्यासाठी, नवीन गोष्टी, नवीन क्रिएशन्स, या सगळ्यासाठी माझं वृक्षरूपी शरीर आता तयार आहे. कारण मी सगळ्या पिकलेल्या पानांना विसर्जित केलं. सुंदर शांत हलकं वाटणाऱ्या फिलिंग मध्ये असताना मास्टर्सना धन्यवाद द्यायचे. त्यांनी आपला हा प्रवास शक्य केला आणि सोपा देखील केलेला आहे. मास्टर्सचे आभार. स्वतःचे सुद्धा आभार. I allow myself to let go everything which
is not needed and so much. दीर्घ श्वासाची 3 ते 4 आवरणं. हातापायाची किंचित हालचाल, मानेची किंचित हालचाल. दोन्ही हाताचे एकमेकावर घर्षण करून त्याची ऊर्जा डोळ्यांना, कानांना, खांद्यांना, गळ्याला, हृदय चक्राला आणि नाभी चक्राला देऊन संपूर्ण शरीरावरून हात फिरवायचा. सावकाश डोळे उघडून मनात परत यायचे. डोळे उघडल्यानंतर